सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईचा फटका आता पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनाही बसायला सुरुवात झालेली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये शहरातील बहुतांश हॉटेल बंद पडतील अशी अवस्था आहे। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आता सोबत येताना टिफिन घेऊन येण्याची वेळ येणार आहे। आता गॅसचा पुरवठा जवळपास बंद झाल्याने येणाऱ्या भाविकांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अडचणींना सामोरं जावं लागतंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा जवळपास पूर्णपणे बंद आहे। या परिस्थितीचा परिणाम पुण्यातल्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या मेसवरही होताना दिसतोय। गॅसच उपलब्ध नाहीये, त्यामुळे काही मेस बंद करण्याची वेळ आलेली आहे। सोलापुरात व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातले एकमेव कॅन्टीन उद्यापासून बंद होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे कॅन्टीन चालवणं अशक्य आहे असं कॅन्टीन चालकांनी म्हटलेलं आहे। ऐन परीक्षा काळात कॅन्टीन बंद होणार असल्यानं विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या धायरीमधील 25 ते 30 हजार चपात्या बनवणाऱ्या देशपांडे स्वयंपाकघरातल्या सिलेंडर तुटवड्याचा फटका बसतोय। तर देशपांडे स्वयंपाकघरातनं पुण्यातील हॉस्पिटल्स, इन्फोसिस, विप्रो सारख्या आयटी कंपन्या, खराडी आयटी पार्कमधील काही कंपन्या, महत्त्वाचं म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी शनिवार रविवार असलेल्या सगळ्या कार्यक्रमांसाठी या चपात्या पाठवल्या जातात। पण देशपांडे स्वयंपाकघरात आज पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा शिल्लक आहे। या गॅस तुटवड्यामुळे इथे काम करणाऱ्या 60 ते 70 महिलांवर घरी बसण्याची वेळ आली आहे। तसंच पोळीची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅसचा पुरवठा बंद झालाय, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी मेनू कार्डलाच कात्री लावली आहे। जास्त गॅस लागणारे खाद्यपदार्थ मेनू कार्डमधून काढून टाकण्यात आले आहेत। डोसा, पुरी, चायनीज, पंजाबी, समोसा अशा खाद्यपदार्थांना मेन्यूमध्ये काट मारण्यात आली आहे। तर आखाती देशामधल्या युद्धाचा मनोरंजन क्षेत्रालाही फटका बसतोय। गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत शूटिंगमध्ये आता चपातीऐवजी पाव दिले जात आहेत। व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे जेवणाच्या ताटातनं पदार्थ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिस्थिती अशीच राहिली तर खाद्यपदार्थांचं प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तिकडे ठाण्यातही सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका बसतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेकांनी आता इलेक्ट्रिक इंडक्शनची खरेदी करायला सुरुवात केली, त्यामुळे मागणी वाढली आहे। परिणामी बाजारात इंडक्शनची कमतरता भासते। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे उपवासाचे साबुदाणे वडे मिळणारं नाशिककरांच्या हक्काचं सायंतारा हॉटेलला टाळं लागले। गॅस उपलब्ध नाहीये, त्यामुळे येत्या काही दिवसात तो मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये, त्यामुळे आज या हॉटेलला टाळं लागलं। उद्या शनिवारचा उपवास आणि रविवारी एकादशी असल्यानं ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज हॉटेल बंद ठेवून पुढील 2 दिवस सिलेंडरचा साठा पुरवायचा आहे, त्यामुळे सायंताराने आज हॉटेल बंद ठेवलं। नवी मुंबईतल्या जगदंबा हॉटेलमध्ये एलपीजी सिलेंडर संपल्यावर 4 लाकडी चुलींवर स्वयंपाक केला जात होता, त्यामुळे खर्च वाढलाय, वेळही वाढलाय, त्यामुळे व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे। तर गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे सांगलीतल्या काँग्रेस भवन जवळील प्रसिद्ध असलेलं हॉटेल नवरत्न आज बंद ठेवण्यात आलं। काही हॉटेल चालकांनी कोळसा शेगडीचा वापर करून हॉटेल सुरू ठेवली, मात्र हॉटेलच्या मालकांनी गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे आणि कोळसा शेगडी वापरणं शक्य नसल्यामुळे थेट हॉटेलच बंद केली आहेत। मुंबईतील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। कॅफेच्या गोदामात चुली मांडण्यात आल्या। दादरसह मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये मनीज कॅफेची आउटलेट्स आहेत आणि आता इकडे गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।